नमस्कार. मी प्राध्यापक प्रताप पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी या ठिकाणी इतिहास विषयाचं अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 12वी कला विषयातील पहिलं प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील दुसरा घटक पाहणार आहोत. या घटकाचं नाव आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ. युरोपातील प्रबोधनाचा काळ. तर युरोपातील 14वे शतक प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे आणि 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ समजला जातो. याचं कारण काय आहे? तर पहिलं कारण आहे, युरोपात या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवरती आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. दुसरं कारण म्हणलेलं आहे, या कालखंडात माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळालेली आहे. तिसरं कारण, या काळात विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतात हे समजावून घेण्याचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या मध्ये त्याविषयी स्वारस्य निर्माण झालेलं आहे. आता उदाहरणार्थ बघा, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लागतं. 50-50 वर्षापूर्वी आपल्या घरात असणाऱ्या आजीला जर विचारलं असतं चंद्रग्रहण सूर्यग्रहण का लागलं, तर तिनं सांगितलं असतं राहू किंवा केतू सूर्याला किंवा चंद्राला गिळा येतात आणि त्यामुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागतं. मात्र वैज्ञानिक पद्धतीने त्याची उकल आता आपण करतो. आपण शिकलेलो आहे आणि शिकल्यानंतर शिकलेल्या मुलाला जर विचारला प्रश्न की चंद्रग्रहण का लागलं, तर तो सांगतो की सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये ज्यावेळेला पृथ्वी येते आणि त्यावेळेला चंद्रग्रहण लागतं आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळेला सूर्यग्रहण लागतं. तर हे झालं कोणतंही रहस्य वैज्ञानिक पद्धतीने उलगडले. चौथं कारण म्हणलेलं आहे, आजवर दुर्लक्षित राहिलेले काव्य, नाट्य, साहित्य इत्यादी विषय हाताळण्यात येऊ लागलेले आहेत व विज्ञानाचा नवनवे प्रयोग करण्याला सुरुवात झालेली आहे. 5वा आकडा म्हणलेला आहे, विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू मानला जात होता. मात्र प्रबोधनाच्या काळात मानव हा केंद्रबिंदू मानला जाऊ लागला. यालाच मानवतावाद म्हटलेला आहे. आता मानवतावाद म्हणजे काय? तर परमेश्वराच्या मूर्तीवरती वाहण्यासाठी आपण दूध घेऊन चाललेलो आहे आणि रस्त्यामध्ये एखादं भुकेलेला लहान मूल आपल्याला भेटलं, तर तेच दूध आपण त्या मुलाला देऊन टाकलं आणि त्याची भूक भागवली. त्यातून आपल्याला जे समाधान मिळालं त्याला आपण मानवतावाद म्हणतो. तर परमेश्वरापेक्षा माणूस हा श्रेष्ठ आहे आणि माणसाच्या सुखासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ही जी कल्पना याला मानवतावाद म्हटलेलं आहे. 6वं म्हटले, प्रबोधनाच्या या काळात युरोपातील राज्यकर्त्यांकडून धाडसी दर्यावर्दींना दूरचे जे प्रदेश होते आणि या दूरचे प्रदेश शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि या दर्यावर्दींनी पाहिलेल्या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, प्राणी, विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांची माहिती त्यांनी मायदेशी पाठवलेली आहे. आणि 7वा आकडा म्हटलेला आहे, निकोलस कोपर्निकसने इसवी सन 1453 मध्ये ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केलेले आहे. तर या निकोलस कोपर्निकसची असणारी माहिती आहे ही जर आपण इथं पाहूया. अर्थात हेलियोसेंट्रिज्म का सिद्धांत दिया. विश्व के 2 समकालीन महान खगोल शास्त्रियों का जन्म फरवरी माह में आता है, निकोलस कोपर्निकस तथा गैलीलियो गैलीली. गैलीलियो से लगभग 1 शताब्दी पहले 19 फरवरी 1473 को पोलैंड में निकोलस कोपर्निकस का जन्म हुआ था. निकोलस कोपर्निकस पहले यूरोपियन खगोल शास्त्री हैं जिन्होंने पृथ्वी को ब्रह्मांड के केंद्र से बाहर किया, अर्थात हेलियोसेंट्रिज्म का सिद्धांत दिया, जिसमें ब्रह्मांड का केंद्र पृथ्वी न होकर सूर्य था. इससे पहले पूरा यूरोप
अरस्तु के मॉडल पर विश्वास करता था, जिसमें पृथ्वी ब्रह्मांड का केंद्र थी तथा सूर्य, तारे तथा दूसरे पिंड उसके इर्द गिर्द चक्कर लगा रहे थे। कोपरनिकस ने इसका खंडन किया। सन 1530 में कोपरनिकस की पुस्तक द रेवोल्यूशनी बस प्रकाशित हुई, जिसमें उन्होंने बताया कि पृथ्वी अपने अक्ष पर घूमती हुई एक दिन में चक्कर पूरा करती है और एक साल में सूर्य की परिक्रमा पूरा करती है। कोपरनिकस ने तारों की स्थिति ज्ञात करने के लिए प्लूटोनिक टेबल्स की रचना की, जो अन्य खगोलविदों के बीच काफी लोकप्रिय हुई। जब वे 10 वर्ष के थे, तभी उनके पिता की मृत्यु हो गई और उनका लालन पालन उनके मामा लुक्स वॉकजेनरोड ने किया। चूंकि उनके मामा का संपर्क पोलैंड के ख्याति प्राप्त लोगों से था, इसलिए उन्हें पढ़ाई और स्कूल में प्रवेश में कभी दिक्कत नहीं हुई। कोपरनिकस का ज्योतिष और गणित की ओर रुझान बढ़ा। उन्होंने 3 साल तक चिकित्सा, कला और खगोल शास्त्र का अध्ययन किया। उन्होंने 1491 में तत्कालीन यूनिवर्सिटी ऑफ कॉकरो से मैट्रिक पास किया। पाडुआ विश्वविद्यालय से उन्होंने चिकित्सा और दर्शन शास्त्र में डिग्री ली, लेकिन उन्होंने अपना करियर खगोल शास्त्र में बनाया और 1499 में रोम विश्वविद्यालय में खगोल शास्त्र के अध्यापक के रूप में कार्य प्रारंभ किया। बाद में वे विश्वविद्यालय छोड़कर धर्म प्रचारक बन गए। युवावस्था से 30 वर्ष तक वे गणित का सहारा लेकर अपनी मान्यताओं को सिद्ध करने और उन्हें पूरी तरह सही करने की कोशिश करते रहे। उनकी पुस्तक ऑन द रिवोल्यूशन ऑफ सेलेस्टियल स्फीयर का प्रकाशन उनकी मौत के बाद हुआ। उनके मन में इसे प्रकाशित करने की झिझक थी। आखिरकार उनके एक गहरे मित्र टिडमॉन गायसियस ने इस पुस्तक को प्रकाशित करवाया। इस किताब को आधुनिक खगोल शास्त्र की शुरुआत माना जाता है। उनकी खोज को विज्ञान जगत में मानक माना जाता है। उन्होंने यह निष्कर्ष बिना किसी यंत्र का उपयोग किए किया था। वे घंटों नंगी आंखों से अंतरिक्ष को निहारते रहते थे और गणितीय गणनाओं के द्वारा सही निष्कर्ष प्राप्त करने की कोशिश करते थे। खगोल शास्त्री होने के साथ साथ कोपरनिकस गणितज्ञ, चिकित्सक, अनुवादक, कलाकार, न्यायाधीश, गवर्नर और अर्थशास्त्री भी थे। वे जहां लैटिन, जर्मन और पॉलिश धार प्रभाव बोलते थे, वहीं ग्रीक और इटालियन पर भी पूरा अधिकार रखते थे। उनके अधिकतर शोध लैटिन में छपे हैं, क्योंकि उस दौर में यही यूरोप की भाषा थी। रोमन कैथोलिक चर्च और पोलैंड के रॉयल कोर्ट की भाषा भी लैटिन ही थी। 1542 आते आते वे एपोप्लेक्सी और पक्षाघात के शिकार हुए और 24 मई 1545 को उनका निधन हो गया। व्हिडिओमध्ये आपण कोपरनिकसचं कार्य पाहिलं। तर कोपरनिकस पूर्वी सिद्धांत काय होता? विश्वाचं केंद्र पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती सूर्य, चंद्र, ग्रह, तारे फिरतात। मात्र कोपरनिकसनं सिद्धांत मांडलेला आहे की विश्वाचं केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि सगळे जे ग्रह आहेत हे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात। 15वे-16वे शतक प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ समजला जातो। याचं 8वं जे कारण आहे ते म्हणजे गॅलिलिओने इसवी सन 1609 मध्ये आधुनिक सुधारित दुर्बीण तयार केली आणि या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला अधिक गती मिळाली। तसेच कोपरनिकस आणि केपलर यांच्या संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी दिलेली आहे आणि त्यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळाली। तर हा जो गॅलिलिओ आहे त्या गॅलिलिओचं कार्य काय आहे? तर पहिलं कार्य म्हटलेलं आहे गॅलिलिओने निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत रूढ केली। त्यामुळे गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात। दुसरं, गॅलिलिओने भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो या सिद्धांताची सत्यता पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरती प्रयोग करून पटवून दिला आणि त्यामुळे जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल हे अरिस्टॉटलचे मत त्याने खोडून काढलेले आहे। तिसरं म्हटलेलं आहे गॅलिलिओने सुधारित दूरदर्शक म्हणजे दुर्बीण बनवून मोठी क्रांती घडवून आणली। याचा फायदा दर्यावर्तींना मिळाला आणि समुद्रातील दूरवरच्या छोट्या मोठ्या भूमी
शोधणे त्यांना सोपे जाऊ लागले. पुढचं गॅलिलिओचं कार्य आहे, गॅलिलिओने गुरुग्रहाचे 4 मोठे उपग्रह शोधून काढलेले आहेत. त्यानंतर चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशित असल्याचे अरिस्टॉटलचे मत गॅलिलिओने खोडून काढलेले आहे. पुढं चंद्रावरती डोंगर व दर्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्ताने प्रकाशतो हे गॅलिलिओने सिद्ध करून दाखवलेलं आहे. सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात हेही गॅलिलिओने सांगितलेले आहे व सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा तो पहिला शास्त्रज्ञ होता असे मानले जाते. परंतु बघा, गॅलिलिओच्या आधी अनेक शतके सूर्यावरील डागांचा उल्लेख भारतीय वराह मिहिर यांनी लिहिलेल्या बृहत संहिता म्हणजे ते इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये ते आढळते. तर पाठीमागं कोपर्निकसनं सांगितलेलं होतं, हे जे विश्व आहे या विश्वाचे केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे. आणि हे जे विधान होतं या विधानाला गॅलिलिओने बळकटी दिलेली आहे. मात्र कोपर्निकस किंवा गॅलिलिओ या दोघांचं असणारं हे जे विधान होतं हे विधान देखील सत्य नव्हतं. तर वराह मिहिर यांनी बृहत संहिता नावाचा जो ग्रंथ लिहिलेला होता, म्हणजे यांच्याही पूर्वी 1000 वर्ष पूर्वी त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, या विश्वाचा जो केंद्र आहे तो पृथ्वी देखील नाही, सूर्य देखील नाही, तर या विश्वामध्ये हजारो आकाशगंगा आणि सूर्य आहेत हे पहिलं सांगण्याचं काम वराह मिहिर यांनी केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण गॅलिलिओचं जे कार्य आहे त्या कार्यावरती एक व्हिडिओ पाहणार आहोत. गैलीलियो गैलीली का जन्म 1564 ईस्वी में इटली के पीसा शहर में हुआ था. गैलीलियो अपने माता पिता की 6 संतानों में से सबसे बड़े थे. गैलीलियो के पिता एक फेमस म्यूजिक टीचर थे. गैलीलियो जब 10 साल के थे तो उनका परिवार पीसा के फ्लोरेंस शहर चला गया, जहां उन्होंने अपनी शिक्षा शुरू की. गैलीलियो एक बहुत ही अच्छे संगीतकार और मेधावी छात्र थे जो डॉक्टर बनना चाहते थे. इसीलिए 1581 ईस्वी में महज 17 साल की उम्र में वो डॉक्टरी की पढ़ाई के लिए पीसा की यूनिवर्सिटी चले गए. गैलीलियो जब यूनिवर्सिटी में थे तब उनकी रुचि डॉक्टरी के बजाय फिजिक्स और मैथ्स में हो गई. एक दिन गैलीलियो प्रार्थना के लिए चर्च गए तो उनका ध्यान चर्च की छत के ऊपर लगे एक लैंप पर पड़ा जो हवा की वजह से झूल रहा था. उन्होंने ध्यान दिया कि लैंप को हर स्विंग पूरा करने में एक बराबर समय ही लग रहा था, भले ही स्विंग की लंबाई हर बार अलग थी. स्विंग पूरा होने का समय वो अपनी नब्ज के जरिए नापते थे. गैलीलियो ने चर्च में किए अपने अवलोकन की जांच के लिए एक प्रयोग शुरू किया. उन्होंने इसके लिए पेंडुलम का सहारा लिया. उन्होंने पाया कि अगर हम पेंडुलम को लटकाकर उसे झुलाते हैं तो उसके बड़े स्विंग्स और छोटे स्विंग्स दोनों में बराबर समय ही लगता है. गैलीलियो ने अपने से लगभग 100 साल पहले हुए वैज्ञानिक कोपर्निकस के शोधों का अध्ययन करना शुरू किया, जिसने कहा था कि पृथ्वी गोल है और पृथ्वी समेत सभी ग्रह सूर्य के इर्द गिर्द चक्कर लगाते हैं. कोपर्निकस को इस खोज के कारण कट्टर ईसाइयों ने जिंदा जला दिया था, जिनके अनुसार सूर्य समेत ब्रह्मांड के सभी ग्रह पृथ्वी के इर्द गिर्द चक्कर लगाते हैं. 1609 ईस्वी में गैलीलियो ने हॉलैंड के एक वैज्ञानिक द्वारा बेहतरीन दूरबीन की खोज के बारे में सुना था, जिसकी सहायता से बहुत दूर की चीजों को आसानी से देखा जा सकता था. गैलीलियो ने स्वयं की बढ़िया दूरबीन बनाने की ठान ली और उन्होंने ऐसा कर भी दिखाया. दूरबीन बनाने के बाद उन्होंने रात में आकाश का निरीक्षण शुरू कर दिया. गैलीलियो ने अपनी दूरबीन की सहायता से लंबे समय तक बृहस्पति ग्रह का अध्ययन किया और उसके 4 चंद्रमाओं को खोज निकाला, जिन्हें गैलीलियन चंद्रमा भी कहते हैं. ये 4 चंद्रमा हैं आयो, गनीमेड, कैलिस्टो और यूरोपा. बृहस्पति के सिवाय गैलीलियो ने यह भी पाया कि पृथ्वी के चंद्रमा की सतह समतल नहीं है और इस पर दरारें और गड्ढे हैं. उन्होंने सूर्य पर पड़ने वाले काले धब्बों, शुक्र ग्रह की कलाओं और शनि ग्रह के छल्लों का भी अध्ययन किया. 1632 ईस्वी में खगोल विज्ञान के क्षेत्र में किए गए अपने अध्ययन के ऊपर गैलीलियो ने एक पुस्तक भी लिखी, जिसमें उन्होंने बताया कि पृथ्वी कैसे सूर्य के इर्द गिर्द घूमती है, पर इसका उन्हें बहुत बुरा अंजाम भुगतना पड़ा. जब कैथोलिक चर्च को गैलीलियो के कार्यों के बारे में पता चला तो उन्होंने इसे ईसाई धर्म की आस्था पर चोट मारा और गैलीलियो को उम्र
उम्र कैद की सजा सुना दी, पर बाद में उन्हें घर पर नजरबंद कर दिया गया। घर में नजरबंद रहने के बावजूद गैलीलियो ने लिखना जारी रखा, पर उनके आखिरी कुछ सालों में उनकी आंखों की शक्ति चली गई। 8 जनवरी 1642 ईस्वी को 78 वर्ष की आयु में उनकी मृत्यु हो गई। गैलीलियो गैलीली को आधुनिक विज्ञान का जन्मदाता माना जाता है। वो अल्बर्ट आइंस्टाइन के सबसे फेवरेट साइंटिस्ट थे। गैलीलियो ने प्रकाश की गति नापने का प्रयास भी किया था, पर वो इसमें असफल रहे। गैलीलियो ने ही हमें जड़त्व का सिद्धांत दिया था, जिसके अनुसार किसी समतल पर चलायमान पिंड तब तक उसी दिशा व वेग से गति करेगा जब तक उसे छेड़ा न जाए। बाद में जाकर यह न्यूटन की गति के सिद्धांतों का पहला सिद्धांत बना। व्हिडिओच्या माध्यमातून आपण गॅलिलिओचं कार्य पाहिलं. कोपर्निकसनं पहिल्यांदा सांगितलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण कॅथॉलिक चर्चे विरोधात तो बोलतोय म्हणून त्याला जाळून मारलेला होता. पुढं गॅलिलिओनं कोपर्निकसचं जे विधान होतं की सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि या विधानाला पुष्टी दिल्यामुळं चर्चनं त्याच्यावरती खटला दाखल केला. नाईलाजानं गॅलिलिओला माफी मागावी लागली. गॅलिलिओला राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं, पण अखेर गॅलिलिओनं भिंतीवरती लिहून ठेवलं, अजूनही तीच फिरते. जे गॅलिलिओ म्हटला, जरी मी माफी मागितली तरी सत्य एकच आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर या महान शास्त्रज्ञाचं असणारं जे कार्य होतं त्या व्हिडिओच्या रूपाने इथं आपण 15व्या-16व्या शतकाला युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ समजला जातो. याचं नवं जे कारण आहे ते म्हणजे प्रबोधन काळात बंदुकीची दारू आणि छपाई या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यात आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. 10वं कारण आहे जर्मनीतील जोहान्स गुटेनबर्ग याने छपाईचा शोध लावला आणि 1440मध्ये पहिला छापखाना सुरू केलेला आहे. तर इटलीमध्ये 1451मध्ये पहिला छापखाना सुरू झालेला आहे. 11व्या मुद्द्यामध्ये छपाईच्या शोधाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर छपाईचा शोध प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी आहे असं का म्हटलं जातं, तर त्याचं पहिलं कारण यामुळे विविध प्रकारची माहिती व ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे शक्य झालेलं आहे. दुसरं कारण दिलेलं आहे धर्मग्रंथ, नाटके, वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणात छापले जाऊ लागले. आणि तिसरं कारण म्हटलेलं आहे ज्ञानाचा प्रसार होऊन समाज परंपरागत रूढी परंपरेतून बाहेर पडलेला आहे. तर या कारणांमुळं छपाईचा शोध प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो 12वं कारण आहे ते म्हणजे 18व्या शतकात युरोपातील सुरुवातीची आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली आणि या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होमरची इलियाड आणि ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश झाला आणि यामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. या कारणांमुळे 15वे व 16वे शतक याला युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ समजले जाते. प्रकरण पहिल्यातील तिसरा जो घटक आहे विज्ञानाचा विकास, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा.
किंवा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाचा पाया रचला, तुमचे मत नोंदवा. तर याचं उत्तर आपण पाहू. एक आकडा म्हटलेला आहे, युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात केली. दुसरं कारण आहे, प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे यावरती त्यांनी भर दिलेला आहे. तिसरं कारण म्हटलेलं आहे, नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले. चौथं कारण, नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार केल्या. आणि पाचवं कारण, या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. तर या 5 कारणांमुळं प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे वैज्ञानिक संस्था. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्था स्थापन करण्यात आल्या. इंग्लंड, फ्रान्समधील शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणे, नियतकालिक चालविणे, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण इत्यादी कामे या संस्था करत होत्या. आता त्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत? तर पहिली संस्था आहे रोममधील अकॅडमी ऑफ लिंक्स आईड. त्यानंतर दुसरी संस्था आहे फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट. तिसरी संस्था आहे इंग्लंडमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज. चौथी संस्था आहे फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस. इत्यादी संस्था त्यामध्ये महत्त्वाच्या होत्या. आणि या संस्था वैज्ञानिकांचे लेख प्रकाशित करणे, नियतकालिके चालवणे, पत्रव्यवहार, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण यासाठी काम करत होत्या. तर यासाठी एक प्रश्न विचारला जातो, संकल्पचित्र पूर्ण करा. तर काय संकल्पचित्र? विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात स्थान. त्यामध्ये रोममध्ये काय झालेलं आहे, तर रोममध्ये जी संस्था स्थापन झाली अकॅडमी ऑफ द लिंक्स. त्यानंतर फ्रान्समध्ये फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स, फ्लॉरेन्समध्ये अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट आणि इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज यासारख्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. तर इथं आपण तिसरा जो घटक होता विज्ञानाचा विकास याची माहिती पाहिली. चौथा जो घटक आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.